काल भूषण म्हणाला, "तू जगातील सर्वात आळशी बाई आहे." तो असं मला का म्हणाला ते तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्याआधी थोडं रुटीन शेअर करते. आज मामी आणि मी जाणार होतो आम्ही शॉपिंगला. आम्ही जाणार होतो इतवारीमध्ये. त्यासाठी सर्वात आधी मी पोहोचले मामीकडे. मामीसुद्धा रेडी झाली होती. मग काय आम्ही छान निघालो. वेदर पण खूप छान होते बाहेर, तर फिरायला पण काही वाटलं नाही. आम्ही पोहोचलो इतवारीमध्ये. तिथे गाडी लावायचा इतका जास्त प्रॉब्लेम आहे, पण लकीली आम्हाला जागा मिळाली, कारण की आम्ही खूप लवकर निघालो होतो घरून. आम्हाला माहीत होतं की तिथे लवकर गर्दी होऊन जाते, म्हणून आम्ही 11ला पोहोचून गेलो होतो. आम्हाला ज्या शॉपमध्ये जायचं होतं आम्ही तिथे पोहोचलो. मामीला भरपूर सारी शॉपिंग करायची होती. त्यांना जे जे हवं होतं त्यांनी ते पूर्ण घेतलं. बाकीचं काही सामान राहिलेलं आहे ते म्हणाले आपण नंतर येऊ. घरी यायला निघालो तर पाऊस सुरू झाला होता. मग काय शेवटी पावसाला थांबू दिलं. त्यानंतर आम्ही निघालो. घरी येऊन पाहिलं तर नवऱ्याची छान सँडविचची तयारी सुरू होती. मग मी पण सुद्धा फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर त्याच्या मदतीला आली. ऑलरेडी त्याची सर्व तयारी झाली होती, फक्त थोडंसंच काही बाकी होतं, तर मी त्याची थोडीफार मदत केली. त्यानंतर त्यांनी सँडविच मेकरची मशीन काढली, तर मी त्याला डायरेक्ट म्हणाले आपण सँडविच मेकरच्या मशीनमध्ये सँडविच बनवू नये, कारण की ते क्लीन करायला खूप जड जाते आणि माझ्याकडनं बरोबर होतसुद्धा नाही. तर तो म्हणाला तू खरंच जगातील सर्वात आळशी बाई आहे. शेवटी मी ते जे सँडविच होते ते ताव्यावरच करून घेतले आणि खायला एकदम अप्रतिम झाले होते, खूप सुंदर झाले.